राज्यातील 3139 शिक्षकांना टीईटीमधून कायमचा दिलासा, शासनाकडून भूमिका स्पष्ट. मुंबई. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा टीट अनिवार्य करण्यात आली असली तरी विशिष्ट कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली आहे. विशेषतः सीईटी 2008 आणि 2010 उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांबाबत शासनाने आपली सातत्यपूर्ण भूमिका कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश आणि शासन निर्णय. शासनाने 5 जुलै 2016 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार रिट याचिका क्र. 1829/2011 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 3139 उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या अटीमधून वगळण्यात आले आहे. या उमेदवारांना संबंधित निर्णयाची तात्काळ माहिती देण्याचे आदेश शिक्षण संचालक व सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या शिक्षकांना मिळणार सूट, पात्रता व निकष. शासनाने वेळोवेळी काढलेले शुद्धीपत्रक 20 ऑगस्ट 2013 आणि 5 जुलै 2016 व 26 नोव्हेंबर 2019च्या पत्रांनुसार खालील शिक्षक सूटपात्र ठरले आहेत. सीईटी उत्तीर्ण शिक्षक. जे शिक्षक सीईटी 2008 आणि 2010ची परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत नियुक्त झाले आहेत त्यांना टेट परीक्षेपासून सूट देण्यात आली आहे. न्यायालयीन आदेश. उच्च न्यायालयाच्या 14 ऑक्टोबर 2013च्या निर्णयानुसार 3139 उमेदवारांच्या अर्हतेबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हता. इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी व्यावसायिक अर्हता अनिवार्य असली तरी वरील श्रेणीतील शिक्षकांना टेटची अट लागू होणार नाही. प्रशासकीय आदेश. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्नील कापडनीस यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून सर्व विभागीय शिक्षण आयुक्त आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी या बदलाची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून संभ्रमात असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.